पहिला म्हणजे तुम्ही एखादी स्क्रिप्ट घेता आणि आपण चित्रपटाचं नाव वाचतो. नाव थोडं वेगळं आहे, कढीपत्ता. तर त्या मला काय डोक्यात वाटतं? काय डोक्यात जेवण आला होता. आम्हाला असं वाटलं की म्हणजे काहीतरी जेवणाचं काहीतरी पिक्चर असेल. मला तर कुकिंग खूप आवडतं, सो आय थॉट काहीतरी फूड रिलेटेड असेल, खायला मिळेल. म्हणजे गमतीचा विषय म्हणून नाही, पण व्हेरी सिरियस नोट, ज्यावेळी पहिल्यांदा टायटल ऐकलं त्यावेळी मलाही असं वाटलं की काहीतरी याच्या मागे कारण असेल युनिक. सो आणि ते जाणून घेतल्यानंतर कळलं की ते टायटल का ठेवलं गेलंय म्हणून. सो म्हणजे आमचे जे डिरेक्टर आहे त्यांचं एक विजन आहे. त्यांचं म्हणणं आहे की जसं कढीपत्ता असतो, आपण स्वयंपाकात कढीपत्ता घालतो आणि त्याला चांगली चव यावी म्हणून कढीपत्ता घालतो, त्याचा उपयोग आपल्याला माहिती आहे. पण ज्यावेळी आपलं जेवण सर्व होतं त्यावेळी सगळ्यात आधी आपण कढीपत्तालाच सगळ्यात आधी बाहेर काढून ठेवतो. सो कुठेतरी मला असं वाटतं आजकालच्या आयुष्यात नात्यांचंही असंच झालंय. जोवर आपल्याला त्यांचा उपयोग माहिती आहे तोवर आपण त्यांचा उपयोग करून घेतो आणि सहज विसरून पुढच्या वाटचालीला लागतो. तर कुठेतरी हा एक अतिशय सुंदर गोष्ट माझ्या मते आमच्या दिग्दर्शकांनी मांडण्याची प्रयत्न केली आहे की म्हणजे तुम्ही नात्यांचा फक्त उपयोग नका बघू, त्यांची व्हॅल्यू बघा आणि त्यांना ग्रांटेड नका घेऊ, बिकॉज एनिथिंग कॅन हॅपन एनी टाइम. कशाबद्दलचा? आय थिंक खूप छान एक्सपिरियन्स होता, बिकॉज आम्ही भेटलो आणि पहिल्या दिवसापासूनच आपण वी बिकेम बेस्ट फ्रेंड्स. आत्ताही आमचा तसाच बॉन्ड आहे आणि आय थिंक होपफुली आयुष्यभराचा आहे. बिकॉज म्हणजे मला तर भूषण मनापासून खूप आवडतो. एवढं सुंदर आर्टिस्ट आहे, एवढा समजूतदार, एवढं पेशंट, बट जेन्युइनली आय मीन आय एम जस्ट लकी की फर्स्ट मराठी फिल्म मध्ये एवढा मस्त ऍक्टर मिळाला. आणि बेस्ट म्हणजे मी माझ्या इतर मुलाखतींमध्ये सांगत आलो की एकतर हिला बोलायला खूप आवडतं, त्याच्यामुळे येत्या क्षणी म्हणजे मी पहिल्यांदा तिला भेटलो आणि तेव्हापासून तिथे बोलणं चालू केलं. तर ते असं झालं की नाही यार, म्हणजे मनाने खूप चांगली मुलगी आहे आणि बोलायला आवडतं, छान गप्पा करते आणि आमची आय थिंक इनिशियल लेवलच खूप चांगलं बॉन्डिंग झालं. आमचं फ्रेंडशिप एवढं इन्स्टंटली क्लिक झालं की केमिस्ट्रीला काय ऑर्गॅनिकली म्हणजे केमिस्ट्री आपोआप छान अशी बिल्ड झाली. हो आधी तर खूप लांब वाटलं, हो जरा लांब होतं, पण आल्यानंतर आम्ही हेच डिस्कस करायचं की म्हणजे ठाणे इज सो मच मोर डेव्हलप. रस्ते एवढे सुंदर आहेत, एवढं स्मूथ आहे. लाईक पीपल डोंट नो ठाण्यामध्ये काय काय आहे. इव्हन कॅफेटेरियाज, रेस्टॉरंट सगळं खूप पॉश आहे, खूप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे ठाणेकरांचं आजवरच्या माझ्या सिनेमांवर एक विशेष प्रेम राहिलंय. त्याच्यामुळे ठाण्यासोबत मला एक वेगळाच लगाव आहे. मला माहितीये की ठाणेकर हा सिनेमा नक्की जाऊन आवर्जून बघतील, कारण की हा संपूर्ण सिनेमा ठाण्यात शूट झालाय आणि इकडची लोक खूप छान आहेत. सिनेमा बनवणारा जो निर्माता आहे तो ठाण्यातला आहे, त्याच्यामुळे मला खात्री की ठाणेकर हा सिनेमा नक्की बघतील. खाते हो नाही आता नाही म्हणजे करता करता अजून व्हॅल्यू कळाली त्याची. पण मी तर खायचे बाबा, माझी आई केस काळे होता, लांब होता, दाढ होता. हो म्हणजे कधी मलाही स्वतःला अशा भूमिकेत पाहताना मलाही की सडनली महाराजांची भूमिका आणि तिथे ते लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स वॉरियर आणि सडनली ते एकदम बायको भांडते, हा म्हणतो ठीक आहे ओके काही हरकत नाही. मला असं वाटतं की मला करताना खूप मजा आली, कारण की शिवरायांचा छावानंतर मला एक अतिशय सुंदर साधी सोपी अशा स्टोरीवर एक फिल्म करायची होती आणि मनापासून इच्छा होती एक प्रत्येकाच्या आयुष्यात जे काही घडतं अशा घटनांवर एखादा सिनेमा करावा आपण. आणि माझ्याबद्दल मला असं वाटतं कढीपत्त्याच्या निमित्ताने असा सिनेमा मला करायचं सौभाग्य मिळालं. अनुभव खूप मस्त राहिलाय दोघांमध्ये. मला असं वाटतं की ऍट द एंड ऑफ द डे पिक्चर करणारे लोक हे लोकच असतात, कुठलेही असो इमोशन सेमच असतात. तर लोक खूप भारी मिळालेत लकीली. आणि डिफरन्स ऑफकोर्स लँग्वेजचा आहे, कल्चरचा आहे, जेवणाचं आहे, एक बोलण्याच्या पद्धतीचं आहे. आणि मी तर ऑनेस्टली ते खूप एन्जॉय करते, कारण मला असं वाटतं की नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. माझा जो साऊथचा पिक्चर आहे तो प्रभास सोबतचा आहे, हा भूषण सोबतचा आहे. आणि मला असं वाटतं की आय एम गेटिंग टू वर्क विथ द बेस्ट ऑफ पीपल.
जे अनुभवी कलाकार आहेत संजय हो. मोहन, शुभांगी नाग, त्यांचं एक वेगळंच मला त्याच्याकडून काय शिकून मिळालं. म्हणजे ऍक्टिंग वर्कशॉप सारखंच होतं आमचं शूट लाईव्ह एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना Live परफॉर्म experience. एकतर त्यांनी नकळत अभिनयाचे धडे मिळाले असतील आम्हाला आणि मला किंवा- कळून मराठीचे. हो, आणि ते म्हणजे जिथे वाटलं तिथे त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं. त्यांनी सांगितलं की हा सीन असा करू शकतो किंवा ह्या डायलॉगची डिलिव्हरी अशी झाली. हे सगळं पण होतच, पण त्याच्या नकळतही त्यांना बघून आम्हाला भरपूर, आणि अर्थात त्यांनी एवढं काम केलंय. आणि तरी म्हणजे मला असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त चिल होते, रिलॅक्स्ड होते, आणि कूल मला असं होते. वाटतं तोच त्यांचा एक मोठेपणा आहे की करायचे. त्यांनी आम्हाला असं कधी की आम्ही खूप सिनियर ऍक्टर आहोत असं कधी भासू दिलं नाही. सो हेच सांगणार की 7 नोव्हेंबर विच इज उद्या आमचा पिक्चर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात जिथे जिथे मराठी लोक आहेत तिथे सगळीकडे हा पिक्चर रिलीज होतोय. आणि मला खात्री आहे की हा पिक्चर ऑलरेडी सक्सेसफुल झालाय आणि तुम्हाला सगळ्यांना हा सिनेमा बघताना खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे. सो कडीपत्ता बघायला नक्की जा थिएटर्सला. 7 नोव्हेंबर पासून असं साथ कर जा. क्यूट.